गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है। एक जमाना था जब संकट आता था, कोई युद्ध होता था तो लोग देश हित में सोना दान दे देते थे। आज दान की जरूरत नहीं है, लेकिन देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा। रितेश तेलमोरे, क्रांतिसेना संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य। काल नरेंद्र मोदी पंतप्रधान आपल्या देशाचे माननीय नरेंद्र मोदीजी यांनी देशाला आव्हान केलेले आहे का तुम्ही पेट्रोल वापरू नका, म्हणजे कमीत कमी पेट्रोल वापरा, सोनं विकत घेऊ नका व ते खाद्य तेल आहे हे पण तुम्ही कमी प्रमाणात वापर करा। आता तेलच नाही खाऊ आपण तर तेलच वापरू नाही तर खाऊ काय आपण? म्हणजे आपल्या पंतप्रधानांना हे असे वाक्य आपल्याला म्हणजे बोलावं काय, हे असे आव्हान करावं काय? माझं असं म्हणणं आहे का जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहे व त्यांची जी सरकार आहे, त्यांचे जे मंत्री आहे, जे त्यांच्या ताफ्यावर जो खर्च होतो, RSSच्या गाड्यावर जो खर्च होतो तो कमी करावा। त्यांचे जे आंदोलन होतात किंवा त्यांचे जे कार्यक्रम होतात त्याच्यावर खर्च कमी करावा। सामान्य नागरिकाला कशाला भेटी देता तुम्ही? मग आपल्या अमरावतीचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे अमरावतीला आले तर त्याचा लाखोचा खर्च होतो। त्यांच्या मागं कमीत कमी 50-60 गाड्या राहतात, शासनाच्या वेगळ्या, त्यांच्या पर्सनल गाड्या वेगळ्या, अशा गाड्या त्यांच्या मागं राहतात। तर माननीय नरेंद्र मोदीजी, तुम्ही तुमच्या पक्षातल्या लोकांना सांगा, आव्हान करा का तुम्ही कमी खर्च करा, तेव्हा नागरिक हे करीन। जय भीम, जय शिवराय। करू तर कॉलेजला कसं जाऊ, ट्युशनला कसं जाऊ, दैनंदिन जीवनात कसा वापर करू? हे मोठमोठे खासदार आमदार 4-5, 5-5 गाड्या घेऊन फिरतात, याने एकच गाडी वापरावं, याने इंधन वाचव, आमच्यावरच कहून मोठे राजनीतिक त्यानंतर प्रशासकीय दौरे असतात, त्यांच्या सर्व गाड्या ताफा त्यावर खर्च नाही, फक्त काय तर जे सामान्य नागरिक आहे, सामान्य जनता आहे यांच्यावरच कपात का? यापेक्षा असं करा बा, जेवढेही मंत्री संत्री आहेत, इतर कोणी आहे ज्यांचे दौरे होतात, त्यापेक्षा साधी एकच गाडी घेऊन जा, एका गाडीत जा आणि मोकळं व्हा। कारण की काय फक्त निरीक्षण करणे, हात दाखवणे, हातवारे करून घरी वापस येणे, दुसरं काही होणे नाही। दौरे कमी करा। हे तर खूप म्हणजे एक असं समजावं लागल, एक खेदाची गोष्ट आहे की पंतप्रधानाला असं म्हणायला लागून राहिलं की बा तुम्ही आता कमी वापर करा, सोनं कमी घ्या, किंवा पेट्रोलियम कमी वापरा। यापेक्षा प्रधानमंत्र्यांना एवढा मोठा आज म्हणतो की बा विश्वगुरू ही कडं वाटचाल सुरू आहे, की जिकडे तिकडे मोदीची लाट आहे, त्यापेक्षा एवढा मोठा खर्च झाल्यापेक्षा की पंतप्रधान तर सर्वात प्रथम या जे संकट भेडसावणारं संकट होतं यावर माहीत आहे का, काही ना काही वेळेपूर्वीच जर हे केलं असतं, प्रश्न तोडगे लावले असते तर अजून चांगलं झालं असतं। हे वेळेवर येऊन हे म्हणणं सामान्य नागरिकाला म्हणणं हे चुकीची गोष्ट आहे। गॅस सिलेंडरचा नंबर लावला, आत्तापर्यंत आम्हाला गॅस सिलेंडर नाही भेटला आणि तिथं गेलो, ते म्हणते उद्या ये, परवा ये, आता चक्रा काटून राहिले, महिना गॅस सिलेंडर नाही देऊन राहिले। त्याच्यावर आम्ही काय करावं? आता इंधनचा वापर नाही करावं तर काय करावं? आम्ही लग्न समारंभात आम्हाला जाणार आहेत, घरचे लग्न असतात, त्या कारणाने जाणं असतेच। मग आता पंतप्रधान हे बाहेर विदेश दौरे करतात, त्यांच्यासाठी नाही का इंधन वापर, मग आम्हाला पण आहे ना इंधनाचा वापर, आमचे घरचे कामं असतात। हैदराबाद येथील सभेत नागरिकांना उद्देशून सांगितलं की इंधनावर खर्च करू नका, आवश्यक असेल तिथे जा किंवा सोनं खरेदी करू नका, परदेशी प्रवास टाळा। याबद्दल काय सांगाल? देशाचे पंतप्रधान यांनी जे काही जनतेला आव्हान केलं, ते आव्हान पाहता जनतेच्या मनात एक संभ्रम तयार आहे, भीती निर्माण झाली की देश हा आर्थिक दिवाळखोरीकडे चालला की काय, अशी त्यामध्ये शंका आहे। पुन्हा लॉकडाऊन लागते की काय, अशी सुद्धा एक शंका व्यक्त केल्या जाते। काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांनी
काही दिवसा अगोदरच सांगितलं होतं की निवडणुका संपताबरोबरच पेट्रोल डिझेल आणि इतर वस्तूचे भाव वाढतील. हे आज खरं ठरलेलं आहे. परंतु पंतप्रधानांनी ही भावनिक आव्हान न करता जी काही आपली जबाबदारी आहे देशाच्या जनतेप्रती, ती जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे. परंतु पंतप्रधान नेहमीच भावनात्मक आव्हान करतात आणि त्यामुळे जनतेला वेठीस धरल्या जाते असं म्हणण्यास एक जागा निर्माण होते.